तर बाबांनो आणि आपल्या दुसऱ्या सेकंड ब्लॉकमध्ये सरचे स्वागत आहे. तर गाडी खाली करून आम्ही जोधपूरला आता इथं गाडी भरायला चाललो आहे जालूरला आणि पंपावर आलो आम्ही डिझेल टाकायला. आता पंपावर इथं डिझेल टाकायचं आहे. हे गुंड्या पाणी आणायला गेला आहे. पाणी बिणी काय करणार? पाणी आणलाच का नाहीस? जार लावलाच भरला. तर टाकी आता फुल करायची इथं. टाकी इथं फुल करून जेवढं बसते तेवढं. इथं 97 रुपये लिटर डिझेल आहे. आपल्या तिकडे कसं आहे तुम्ही सांगा. टाकी फुल करायला चालू आहे आणि आता इथनं थेट जालूरला जायचे. टाकी फुल झालेली आहे आपली आणि तुम्ही बघू शकता 29,600चं डिझेल बसले. या आईचे गाण दर्शन डिझेल जास्त बसले आणि ऑइलमध्ये डिझेल टाकीत हे ऑइलचं हे कॅन वाचलं आहे. आता यो झाटदार म्हटला आहे इथं अवरेज पडते म्हटला. पडते का नाही काय माहीत नाही. हे ऑइलचा वतलं आहे बघा अखंड रुपयानं शॉट लावलं आहे आणि आता निघायचं. हे झाटोदार आता चालवायला बसला आहे आणि ह्या लावड्यानं कारभार केला ऑइल टाकायचा. ते मालकाला लावड्या तू सांगायचं आता. हा नीट कडकडनं जाऊ दे आता. तर बाबांनो गुड मॉर्निंग सगळ्यांनी. जालूरमध्ये आम्ही इथं रात्री आलो. मस्तपैकी अंड्याची भुर्जी केली. चपाती होत्या गाडीत. चपात्यातून अंड्याची भुर्जी खाल्ली. आता सकाळी उठून इथं आंघोळ करायला आलतो. आंघोळ बिंघोळ केलं फ्रेश झालो. आता गाडीकडे चालू. आता मालाचं नियोजन बघायचं आहे. तर तुम्ही जालूरचा इथे जालूरमध्ये एक किल्ला आहे. वातावरण कसं झालं तुम्हाला दाखवतो. बघू शकता जा. ते समोर दिसायला लागले की नाही धुक्याचं सगळं वातावरण कसं झाले. नाद खोळा दिसायला लागले. विषय आहे काय. आता इकडं गाड्या आपल्या तिकडं लावल्यात. कमीत कमी 1 किलोमीटर मला आता चालत जायचं आहे. की मागं दिसायला लागले सुलभ कॉम्प्लेक्स हे बाथरूम आहे. इथं आंघोळ करायला आलतो. आता गाडीकडे जायचं. जरा टिळा बिळा लावायचा मस्तपैकी आणि माल कुठला निघेल तो भरायचा आणि निघायचं. फायनली गाडीला पुण्याचा माल भरायला फिक्स केलं आहे आणि इथं कंपनीत आलतो जालूरमध्ये मार्बल लोड करायला आणि गाडी इथं लावली आहे. तुम्ही बघू शकता भरायला. आणि हे मार्बल आहे. हे आता पुण्याचा माल भरा लावली वाघोलीचा. आता आपल्या तिकडला महाराष्ट्रातला माल मिळाल्यामुळे काही टेन्शन नाही आहे. डायरेक्ट गाडी भरली की 80 ते 5 घालून निघायचं. आणि रम्या आहे. रम्या एवढे गाडी बराबर भरना. हां एकदम टकाटक माल बराबर होना चाहिए. नहीं तो तेरी सप्पई इधर कर दूंगा मैं बराबर. अभी गाडी माल भरायला चालू करणार आहे आणि हे सगळा माल एका जाग्यालाच भरायचा आहे. तर त्यावर मिळते. आपण मटण बिटन आणायचं नियोजन लावले. तर गांडी तेवढी मस्त आहे की नाही. आणि ती कशासाठी मस्त आहे तुम्हाला सांगू का. खास करून 1.5 किलोमीटर चालत गेलतो. गाडी तिकडे भरायला लावली आहे आणि काय गेलतो तर हे तुम्ही बघू शकता का मटण आणायला गेलतो आणि मटण बिटन भाजी बिजी सगळे घेतलेले आहे. कांदा बिंदा सगळे. आता गाडी भरायला लावलेली आहे. आता जायचं गाडीत मस्तपैकी बनवायचं आणि रप्पाडा द्यायचा दोन्ही हाताने ठेवून. तर याच्यासाठी गांडीत लई किडा वळवळ करते. मटण पाहिजे म्हणजे पाहिजेच हो. मटणाशिवाय पर्याय नाही. हां खाईल तेच होईल. तर बाबांनो फायनली आपण जेवण आपलं तयार केलेलं आहे आणि कुकरमध्ये इथं मटण शिजायला घातले. इकडं भात शिजवलेला आहे आणि आता व्यवस्थितमध्ये एकदम टॉपचा असं आता जेवायला बसायचं आहे. मटण आता शिजायला लागले. मला शिजल्यानंतर ना तुम्हाला दाखवतो मटण कसं झाले काय क्वालिटीचं झाले. 1 नंबर नाद खोळा मटण बनवले. पान सुटायला लागले. फक्त आता क्वार्टरची काहीतरी जोडणं लावावं लागते. एवढं काहीतरी करावं लागतं. एवढं बघतो आता. तर बाबांनो फायनली जेवायला बसली. मटण बिटन 1 नंबर टॉपचं झालेलं आहे आणि हे पण जेवायला बसलं आहे. कसं झालं रे बिंदा. 1 नंबर. हां चपाती कुस करून खायला लागला ह्यो. आणि हे बघू शकता का तुम्ही रस्सा. आणि मी ताटामध्ये घेतलेलं आहे मटण आणि तुम्ही ही क्वालिटी क्वांटिटी सगळे चेक करू शकता का. मटण कसं आहे ग्रेव्ही कशी आहे ते तुम्ही बघू शकता का. 1 नंबर टॉपचं असं नाद खोळा झणझणीत कोल्हापुरी मस्त ग्रेव्ही टाईप केलं होतं. आणि
एक नंबर आहे. नक्की बघू शकता का भात आपला फेवरेट आहे. दही कांदा कुठं आहे? इकडे दही कांदा बी केला आहे. कोशिंबीर नातकुळा. तर आपण फायनली गाडी आपली भरलेली आहे आणि त्या रांडेच्या ऑफिसवाल्यानं बिल बरोबर रांडेनं 8:30 वाजता बिल दिला आहे. आत्ता निघलो आम्ही ज्येष्ठ इथनं जालरोमधनं आणि पुण्याचा माल भरला आहे. जयवंत असं काहीतरी नाव आहे, तिथला माल भरला आहे वाघोलीचा. तर आता आम्ही चाललो आहे ह्याला पुण्याला. तर आता रातभर आता इथनं घाट 3 पास करून द्यायची ह्याला गाडी गुंड्याला आणि कल्टी मारायची, झोपून टाकायचं. तर नेक्स्ट ब्लॉग उद्याच्याला येईल. तोपर्यंत या ब्लॉगला शेअर करा सगळ्यांनी आणि लाईक करा आणि कमेंट करा. बस, धन्यवाद.